महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी काढलेला जो परिपत्रक आहे तो दिनांक 9 डिसेंबर 2025 म्हणजे काल निर्गमित झालेली परिपत्रक आहे। त्याचा विषय असा बघा, राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये राबवण्यात येणाऱ्या आनंददायी शनिवार या उपक्रमाचा विस्तार करण्याबाबत। म्हणजे जो आपण आनंददायी शनिवार उपक्रम घेतो त्यामध्ये काही उपक्रमाची भर पडलेली आहे ती कोणती या ठिकाणी आपण पाहूया। बघा, पहिलं पालक मेळावा। वर्षातून किमान 2 वेळा पालक मेळावा घेण्यात यावेत। मेळाव्याचा उद्देश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबर भावनिक सामाजिक कॅरियर संबंधी मार्गदर्शन करणे हा असावा। पालकांना विद्यार्थ्यांशी संवादासाठी उपयुक्त विषय द्यावेत। या ठिकाणी उदाहरण म्हणून एक विषय पण दिलेले आहेत। मुलांचे स्क्रीन टाइम नियंत्रण म्हणजे मोबाईलचं, अभ्यासाची सवय, किशोर वयातील बदल, मानसिक आरोग्य, पालक शाळा भागीदारी, लघु उद्योग महोत्सव, विज्ञान प्रदर्शन, कला प्रकल्प यासारखे उपक्रम आयोजित करता येतील। पालक मेळाव्यामध्ये लघु उद्योग महोत्सव, विज्ञान प्रदर्शन, कला प्रकल्प। दुसरं पाहूया, स्नेह संमेलन। वर्षातून एकदा शाळा स्तरावर सांस्कृतिक स्नेह संमेलन आयोजित करावेत। हे सांस्कृतिक कार्यक्रम सर्व विद्यार्थ्यांना रंगभूमी, क्रीडा कौशल्य, कलाविष्कार याबाबत संधी मिळेल याची दक्षता घ्यावी। कार्यक्रमामध्ये लोककला, लोकनृत्य, नाटिका, एकांकिका, कवी संमेलन, वाद्यकला, चित्र प्रदर्शन यांचा समावेश असावा। विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि माजी विद्यार्थी यांचा सहभाग वाढावा यासाठी प्रोत्साहन द्यावे। तिसरा उपक्रम या ठिकाणी पाहूया, देशभक्तीपर गाण्यावर कवायत, योगा, व्यायाम, सैनिकी प्रशिक्षण, एनसीसी, स्काउट गाईड, धर्तीवर परेड। विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागृत व्हावे या उद्देशाने देशभक्तीपर गाण्यावर विद्यार्थ्यांची कवायत आयोजित कराव्यात। विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रनिष्ठा, एकता यासारखे गुण वाढीस लागावेत याकरता विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण द्यावे। तसेच एनसीसी, स्काउट गाईडच्या धर्तीवर विद्यार्थ्यांची परेड आयोजित करावी। सदृढतेसाठी त्यांच्याकडून योगासने, व्यायाम, तत्सम शारीरिक कसरती करून घ्याव्यात। आता माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन। शासन परिपत्रक संदर्भ क्रमांक 2 दिनांक 1 ऑक्टोबर 2025 अन्वये शाळा स्तरावर माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यासंदर्भात सूचित करण्यात आले आहे। शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करून त्याचे अनुभव विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत आणि प्रत्येक शाळेने आपल्या शाळेमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन देखील केलेला आहे। विविध क्षेत्रामध्ये यशस्वी असलेल्या माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन सत्र आयोजित करावीत। उदाहरणार्थ कॅरियर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा, कला, क्रीडा, विज्ञान, जीवन कौशल्य। अशा मार्गदर्शन सत्रामुळे विद्यार्थी प्रेरित होऊन त्यांना त्यांच्या कॅरियर निवडी मदत होईल हे पाहावे। पुढचं शैक्षणिक सहल म्हणजे स्थळ भेट। स्थानिक परिसरातील किल्ले, ऐतिहासिक स्थळे, विज्ञान केंद्र, कारखाने, शेती प्रकल्प, उद्योग, संग्रहालय या ठिकाणाहून वर्षातून किमान एकदा तरी एक सहल आयोजित करावी। सहलीपूर्वी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणाविषयी संक्षिप्त माहिती दिली जावी। सहलीनंतर विद्यार्थ्यांकडून अहवाल लेखन, प्रस्तुतीकरण, चित्रदर्शिका, प्रकल्प तयार करून घ्यावेत। आयोजित सहली दरम्यान विद्यार्थ्यांची सुरक्षा व सुरक्षितता याबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी। नंतर बघा, 6वा उपक्रम भेट। राष्ट्रीय शिक्षण धोरण आधारित अनुभवजन्य शिक्षण। राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या अनुभव आधारित शिक्षण देणे आवश्यक आहे। या अनुषंगाने शिक्षकांनी विद्यार्थ्यांकरिता पोस्ट ऑफिस, बँका, पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत, नगरपालिका, ऐतिहासिक स्थळे, स्थानिक उद्योग इत्यादी ठिकाणांना क्षेत्रभेटीचे नियोजन करावे। अशा क्षेत्रभेटी दरम्यान विविध प्रक्रियेचे प्रत्यक्ष निरीक्षण करून विद्यार्थ्यांमध्ये विविध कार्यपद्धती, जबाबदाऱ्या, सार्वजनिक सेवा, दस्तऐवजीकरण, व्यवहार कौशल्य याविषयी समज विकसित होईल हे पाहावे। नंतर बघा, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन। प्रत्येक शाळेत वर्षभरात किमान 3 विषयावर वक्तृत्व, कथा सांगणे, वादविवाद किंवा काव्य पठण स्पर्धेचे आयोजन करावे। विषय निवडताना देशभक्ती, पर्यावरण, विज्ञान, सामाजिक मूल्य, लोकशाही, तंत्रज्ञान, आरोग्य, स्वच्छता इत्यादी विषय प्राधान्याने समाविष्ट करावेत। विद्यार्थ्यांना मौलिक भाषण, मराठी भाषेची शुद्धता, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण, वेळेचे नियोजन आणि अभिव्यक्ती कौशल्य विकसित करण्यावर भर द्यावा। विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहन द्यावे। 8वं उद्यम महोत्सव म्हणजे व्यवसाय शिक्षण उपक्रम। विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य, पैशाचे व्यवस्थापन, मोलभाव, विक्री कौशल्य, ग्राहक वर्तन समजणे यासाठी हा उपक्रम राबवावा। विद्यार्थी स्वतः भाजीपाला, हस्तकला वस्तू, घरगुती खाद्यपदार्थ, पुस्तकाचे देवाणघेवाण, पुनर्वापर साहित्य इत्यादी वस्तूची छोटी दुकाने लावतील। विद्यार्थ्यांना खरेदी विक्री, नफा तोटा, लेखा पद्धती याबाबत प्रत्यक्ष व्यावहारिक अनुभव द्यावा। शक्य असल्यास हा उपक्रम आणि पालक मेळावा एकाच दिवशी आयोजित करण्यात यावा। उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, संवाद कौशल्य, सामाजिक जाणीव, शारीरिक मानसिक विकास, आर्थिक साक्षरता आणि व्यावहारिक जीवन कौशल्य विकसित होतील। प्रत्येक शाळेने या सर्व उपक्रमाची वार्षिक अंमलबजावणीची रूपरेषा तयार करून कार्यवाही अहवाल जिल्हा शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक यांच्याकडे सादर करावा।
तसेच आयुक्त शिक्षण यांनी विभागाच्या संकेतस्थळावर एक लिंक उपलब्ध करून द्यावी आणि शाळेने या उपक्रमाची माहिती या लिंकवर भरावी. म्हणजे आपण जे 8 प्रकारचे उपक्रम बघा, आपण कोणकोणते उपक्रम घेणार आहेत त्याची लिंक देखील येणार आणि त्या लिंक मध्ये आपल्याला ती माहिती भरावी लागणार आहे. अशा प्रकारे आनंदायी शनिवार उपक्रमांतर्गत उपरोक्त नमूद कृती कार्यक्रम घटक उपक्रम आयोजित करणे हे राज्यातील सर्व शाळांसाठी अनिवार्य राहील. सर्व शाळांसाठी हे जे 8 उपक्रम दिलेले त्यांनी एक्सेसचे जे 8 उपक्रम आपल्याला त्यांनी दिलेले आहेत ते 8 उपक्रम प्रत्येक शाळेनं घेणे हे बंधनकारक राहील. मात्र आयोजित करण्यात येणाऱ्या कृती कार्यक्रम घटक उपक्रमात सहभागी होणे विद्यार्थ्याकरता ऐच्छिक राहील आणि किती विद्यार्थ्यांनी भाग घ्यायचा हे विद्यार्थ्यावर अवलंबून राहील. अशा प्रकारचा या ठिकाणी ज्या निर्गमित झालेल्या आहेत आनंदायी शनिवार उपक्रमामध्ये या 8 उपक्रमाची भर त्या ठिकाणी पडलेली आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.